आहेत ना आपण या भांड्यात टाकायचे आणि मस्त बॉईल करायचे, म्हणजे टेस्टी भाजी तयार होणार. ओ महाराज, काय चाललंय? माझं महाराज नाव नाही आहे, माझं नाव युवी आहे. टोमॅटो सॉस हे बघा. हे बाबा, त्या सॉस मध्ये बरबटलेले हात आहे ना इकडे तिकडे लावू नकोस हा. तुझ्या आईला जर कळलं ना तर कच्चा खाईल मला. आणि काय रे, काल रात्री तुला तिच्या केसांची क्लिप दिली होती खेळायला, ती तू तोडलीस? अरे तुझ्यामुळे ती नाही नाही ते बोलली आहे मला. बाबा, जेव्हा मी झोपलेलो तेव्हा मम्माने तुम्हाला कर्टन मागे पळवलेले ना? ए गप्पा बस, एक शब्दही पुढे बोलू नकोस. आणि काय रे, हा जर झोप येत नसेल ना तर सरळ उठायचं आणि खेळायला चालू पडायचं. उगाच बेडवर डोळे मिटून पडून राहतो. मलाही गंडायला होत. गंधायला म्हणजे काय बाबा? गप्प बसतोस का आता? त्या टोमॅटोचं जे काही करतोयस ना ते कर. आर्याला बघ, काय विचारते प्रश्न? कशी शाण्या मुलीसारखी बसलीये? काका, मला एक विचारायचं होतं. युवी, काय सांगितलं तिला? मी काय नाही सांगितलं. नाही काका, त्यांनी नाही काय सांगितलं. मलाच विचारायचंय. तुला विचारायचंय? विचार. काका, शुभ्रा कोण आहे? तुला हे नाव कुठून कळलं? बाबांच्या तोंडून ऐकलं आणि पणजीचा पण. गौरांग, झालंय का तुझं? काय घाट घातलायस यार तू? अरे आणि हा काय करतोय टोमॅटोचा चिक्कल? युवी काय रे? ए हॅलो हॅलो, मीच सांगितलं त्याला. बरं आहेस ना तू? टोमॅटो ही खेळायला द्यायची गोष्ट आहे का? नेत्रा, यू आर सो फॉरगेटफुल. तुला आठवते मागे आपल्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? ए बरं मुलांनो, चला आता खेळायला निघा. पळा 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 पळा. युवी रन. युवी, एक गोष्ट लक्षात ठेव, इकडे तिकडे हात लावायचे नाहीयेत. पहिले बाथरूम मध्ये जाऊन हात धुवायचे. कळलो. कार्टून आहे. आता मला खरं सांग की ती तुला काय विचारत होती? ती काही नाही अगं, ती तेच म्हणत होती की काका तुम्ही एवढा गौरांग, तू तिची बाजू घेऊन कितीही खोटं बोललास माझ्याशी तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रियाचं रक्त आहे. शेवटी आपला खरा रंग दाखवणारच. शुभ्रा, चल शुभम करोती म्हणाला. शुभ्रा, चल 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 उठ. शुभम करोती म्हणाला. चल, तिने सांजेची वेळ झाली ना, आता येईल घरात. आपण तिला टेचात सांगूया आम्ही हात पाय तोंड धुतलो, शुभम करोती म्हणलं. चल उठ चल. मला नाही यायचंय. अगं ऐक माझं, चल चल शुभम करोती म्हणाले. चल. मला नाही शुभम करोती. शुभ्रा, काय हट्टीपणा चालवलाय? चल निमूटपणे शुभम करोती म्हण. विसरले मी सगळं. दिलं माग. शुभ्रा, शुभ्रा. म्हणजे रे, वरडण्याची नाही, समजवण्याची गरज आहे. अहो पण कशी वागते ती तुम्ही पाहिलत ना? अगं पोरीचं मन पिळवटून निघाले. या जरा समजुतीनं घे. दमते मी हे सगळं करून मावशी. आई आहेस ना, मग असं दमून कसं चालत? बोल तिच्याशी. मी उदबत्ती लावून येते, मी बी येते सांगा.
मावशी वातावरण खूप गरम आहे नाही? अख्खी पोळी भाजून निघल इतकं गरम आहे. मग पंखा लावूया का आपण? छा, पंख्यानं साधा कपातला चाय बी थंड होत नाही. हे तर लई भारी काम आहे. मग आपण एसी लावूया. आ, पेटलेल्या होळीवर फूक मारल्यागत होईल बघ. बापरे, मग आता काय उपाय करायचा? आता आम्ही काय सांगणार? हवामान खात्यालाच विचारायला हवं. वातावरण थंड करण्याचा उपाय. असं का शुभ्रा? नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणतली काय? अगं शुभ्रा, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय? माझी लाडली ग, माझी गोडली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय? नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय? पूर्णा मावशी, त्याचं काय झालं? काय झालं? एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. जाम रुसली, जाम रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. काही केल्या हसेना, कुणाशी बोलेना, काही केल्या हसेना, कुणाशी बोलेना. साऱ्या घराला असं झालं की, साऱ्या घराला असं झालं की, दे माय धरणी ठाय, नाकावरच्या लागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणतली काय? मग तिला समजायला कोण कोणाला माहितीये? आधी आलं अस्वल, पम 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 पम, बसलं मारून फटकल, पम पम पम. आधी आलं अस्वल, बसलं मारून फटकल, कारण त्याच्या लक्षात आलं, कारण त्याच्या लक्षात आलं, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल. मंडळी हो ऐका, सांगते गोष्ट दोन मुलांची. मंडळी हो ऐका, सांगते गोष्ट दोन मुलांची. पांडूची बंडूची, पांडू आणि बंडूची, पांडूची बंडूची, पांडू आणि बंडूची. पांडू आणि बंडू होती दोन मुलं, पांडू आणि बंडू दोन होती मुलं. एक होत शहाणं, एक होत खुळ, एक होत शहाणं, एक होत खुळ. पांडू होता हुशार, बंडू होत मोठ, पांडू ऐके आईचं, बंडू करी होट. पांडू होत पठ्या, बंडू होता रड्या, पांडू खाई पेढे, बंड्या खाई छड्या. आय, 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 आय. पांडू होता गुणी, बंडू होता हुच्च, पांडू होता गुणी, बंडू होता हुच्च. मी आहे पांडू आणि बंडू कोण? तुझ 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 तोच 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 तोच. हसली हसली हसली. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय? नाकावरच्या रागाला औषध काय? ला 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 नाकावरच्या रागाला औषध काय? ला 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 नो. तुम्हाला विचारायचं होतीस ना, हे शुभ्रा कोण आहे? मला माहिती आहे. सांग ना युवी, शुभ्रा कोण आहे? सांगितलं तर काय देशील? युवी असं काय करतो? तुझा तो टॉकिंग रोबोट मला द्यायचा. नाहीतर कुणी सांगितले ना की कोणाकडे असं मागायचं नाही म्हणून, मी तिथं कुठे ऐकतो.
मग खाता फटके. ती तर मला रोज मारते. बरं सांग ना, कोण आहे शुभ्रा? रोबोट देईन. आपल्या घरामागे झाड आहे ना, त्या झाडावर एक चिटकी राहते, तिचं नाव आहे शुभ्रा. युवी, तू बंडल मारतोयस. अगं नाही, खरं. चल, काही नाही मिळाला रोबोट बिबट. चल पाय. चिटकी अरे, आम्ही तुला सांगितलं शुभ्रा बद्दल. खोटं सांगितलं, खरं सांगितलं. खोटं, खरं खरं खरं, खोटं, खरं खरं खरं, खोटं, खरं, खोटं, खरं. अरे अरे काय दंगा चालवलाय? आत्या, ही मला तिचं टॉकिंग रोबोट देत नाही. हो आत्या. आजी. हा, आजी म्हणायचं नाही. आत्या. आत्या, आमचं ठरलेलं की हा जर मला शुभ्राबद्दल बोलणार तरच मी त्याला देणार. शुभ्रा, काय बोलायलीस तू? हो, मला माहिती शुभ्रा कोण आहे. मी मम्माने बाबांना बोलत ऐकलंय. शुभ्रा बद्दल? आत्या, सांग ना, कोण आहे शुभ्रा? एक मिनिट. युवी बेटा, जा, तुझा बाबा बोलवते तुला. मला नको कटपूस. तुला कटवत नाही, तू पळ न. जा, पळ. आत्या. आजी. आत्या आजी, मला माहिती आहे मी तुझ्या शोल्डर पर्यंत झाली का मला तू सगळं सांगणार. तसं नाही ग सोना. आत्या आजी, मला आता अभ्यास करायचा. काय? सत्यजित आणि अनघा, तिचं काय म्हणणं आहे? सुरुवातीला कन्फ्युज्ड होत्या, पण मी काय म्हणते रंग, असं झालं तर किती मस्त होईल ना. म्हणजे दादाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने नाही स्थैर्य. होणार. का? निदान सत्यजित तरी नाही होऊ देणार आहे. कशावरून? जोपर्यंत तो मंजिरी वहिनींना शोधत नाही, त्याच्या मनाच्या गाठी सुटत नाहीत, तोपर्यंत तरी नाही. विहंग, त्या दोघांचा डिवोर्स झाला ऑफिशियल, तुम्ही 7 वर्षांपूर्वी. त्यावेळची परिस्थिती काय होती? सत्यजित जेलमध्ये होता आणि निकालाच्या वेळी जेव्हा त्याला कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्याला हे वाटलंही नसेल की मंजिरी वहिनी आणि शुभ्राला तो शेवटचं बघतोय. पुढे काही महिन्यानंतर मंजिरी वहिनी कोल्हापूर सोडून गेल्या. तोपर्यंत सत्यजितने त्याचा तुरुंगवास खूप धीरानं स्वीकारला होता. जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा मात्र तो सैरभैर झाला. त्याची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. कैदेत असताना 3 वर्ष त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, बाहेर पडलं की मंजिरी वहिनींना शोधायचं. आणि तेव्हा त्याला हे शोधणं फार कठीण वाटलंही नसेल, कारण मंजिरी वहिनी कोल्हापूर सोडून सोडून जाणार कुठे? पुण्यात. पण जेव्हा बाहेर पडल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला तेव्हा त्याला कळलं की बहिणींना शोधायचं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधून काढणं इतकं कठीण आहे. त्यावेळी त्याची तगमग, तडफड आज जरी शांत झालेली असली ना तरी ती मिटलेली नाहीये. आजही त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळत नाहीत तोपर्यंत तो असा स्वस्थ बसणार नाही. मग हा लग्नाचा विषय तर काय फार लांब राहील. हे सगळं चुकीचं आहे विहंग. जर मंजिरी वहिनींचा नाहीच लागला पत्ता तर दादा काय आयुष्यभर असाच राहणार आहे का? आणि ह्या गोष्टींची जाणीव आपणच त्याला करून द्यायला नको का? प्रयत्न करून बघा, पण जमणं कठीण आहे.
माझ्या आयुष्याने मला शिकवलेला सगळ्यात मोठा धडा आहे व्यंग. नथिंग इज इम्पॉसिबल. त्यामुळे मी आजपासून स्वतःचीच नेमणूक केली, दादाचं मन वळवण्याच्या कामगिरीत. बेस्ट लक. बोल मंजुषा. अगं नाही, तुमच्या घरीच आली आहे आता. तुमच्या घरी म्हणजे माहेरी तुझ्या. हा पण निघेन मी 10 मिनिटात. ओके बाय. हाय. हा हाय. बरं झालं आलीस. बस. हा? अगं बस. ऐक, सांगलीची एक. हॅलो. अंघोळ झाले माझी, दिओ पण मारलाय. सांगलीची एक संस्था आहे आधारवड नावाची. ते लोक गावागावात जाऊन ज्या शाळा बंद झाल्यात त्या शाळा सुरू करण्याचं किंवा ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत तिथे शिक्षक म्हणून जाण्याचं बेसिकली काम करतात. मुळात शाळांच्या रिवायवलचं काम ते लोक करतात. माझा असा विचार चाललाय की आपल्या ट्रस्ट तर्फे त्यांना काय? तुझ्या दोन्ही कानाची शटर्स उघडली की मला सांग, मग आपण बोलूया. काय झालं? तू ऐकत नाहीयेस माझं. नाही नाही, ऐकतेय मी, खरंच ऐकतेय. काय झालंय नव्हे? कुठे काय? तू लॉस्ट आहेस कुठेतरी. काय झालं? नाही, मला जरा निघायचं होतं. अगं तू आत्ता आत आलीस ना. मी तुला भेटायला नव्हते आले. मी जरा आजीने भेटायचं होतं मला. नको भेटूस मला. घे, आली आजी. भेटून घे आजी, भेट. काय म्हणता बाई? काही नाही. झाली का भेट? झाली? मी निघते. हॅलो 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 हॅलो. काय काय? आजीला भेटायला आली आहेस का फक्त हात लावून बोज्जा करायला आली आहेस? हो. हा? अरे मला जाऊ दे ना, मला काम आहे. अगं सत्य सोडल की तुला? हा चल, सोडतो. चल. नाही नाही नाही, तू नको. मी अगं सोडतो, मी तुला सोडून जाईन पुढे. नाही रे, तू फार रॅश गाडी चालवतोस. काय? हो, मी निघते. अगं राहिलं तुझं. हा? राहिलं तुझं. ते राहिलं की तुझं. रॅश. अरे तू बस नंतर गाडीत माझ्या. तू काय बरी आहे नाही? हा, काल पत्तूर बरी होती. आम्ही बिघडवलं तिला. म्हणजे वाघाचे पंजे, हत्तीचे कान आणि उंटाची मान. नाही म्हणजे काय ठरवून घेतायत माझी की? आई अशी का पाहतेस? मी माझ्या बच्च्याकडे असंच बघते. आणि काय, आज देवाकडे खूप वेळ प्रार्थना चालली आहे. काय स्पेशल मागतेस? आमचं सिक्रेट आहे. हो, मग आईला नाही सांगणार? मला काय उल्ली समजलीस? मंजिरी सर नाही. हो, शुभ्रा सत्यजित मुधोळकर. अच्छा, बर. चल सांग मला, तू देवाकडे काय मागितलंस ते. मी सांगेन, पण तू पण सांगायचंस की तू बापाकडे काय मागतेस ते. मी नंतर सांगेन, आधी तू सांग. ठीक आहे, पण तू आधी डोळे मिट. मिटले, सांग पटकन. मी देवाला सांगितलं की मला बाबांना लवकरात लवकर भेटायचं.
आणि काय आज होमवर्क वगैरे काही नाहीये का? लगेच झोपायची तयारी केलीस तू? आई, मी जेव्हा का बाबांचा विषय काढते तू लगेच अभ्यासाचा विषय काढतेस. माझं झालं होमवर्क. चल, मला ऑफिसची खूप काम आहेत बाळा. आई, मला अजूनही सांगितलेलं नाही की तू देवाकडे काय मागतेस ते. आमच्या शुभ्राला खूप मोठी कर, बस एवढंच. चल झोप आता पटकन, आलीच मी. मला माहिती तू काय मागतेस.